आज मी बघा बनवणार आहे उपासाचे डोसे। तर त्याकरता इथे मी कपामध्ये लहान कप भगर घेतली आहे, याला वरई बी म्हणतात। आता ही भगर आणि अर्धी वाटी मी साबुदाणा घेतलाय, चांगलं स्वच्छ पुसून घेतले मी यांना। आता याच्यात टाकणारे मी दही, इथे बघा अर्धा कप मी दही घेतली आहे आणि आता याच्यात टाकणारे मी थोडंसं पाणी। आता हे आपल्याला चांगलं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता याला मिक्सरला वाटून घेते। हे बघा हलकसं असं वाटून घेतलं। आता परत थोडंसं पाणी टाकून मी याला मिक्सरला असं बारीक करून घेणार आहे। हे बघा असं वाटून घेतले मी आता बारीक एकदम, आणि मी ह्याच्यातच ठेवणार आहे भिजत, एक तास ठेवणार आहे मी। आणि परत मी जसं डोसा बनवायला गेल त्याला मी परत मिक्सरला फिरवून घेणार आहे। डोशासोबत खाण्यासाठी बघा आता चटणी बनवते मी। इथं अद्रक घेतलं असं थोडंसं, आणि कोथिंबीर घेतली आहे, चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे। 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, टाकणार आता थोडंसं जिरं, थोडंसं लिंबूचा रस आणि थोडीशी 1 चमचाभर दही। आपल्याला टाकायचं उपासाचं मीठ, सेंदा नमक। आता आपण चांगलं वाटून घेऊ, मिक्सरला बारीक करून घेऊ। चटणी पण मस्त बनवून घेतली मी एकदम अशी बारीक असं वाटून घेतली आहे। आता आपण बनवूया बटाट्याची भाजी। चला आता आपण डोशासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेऊया। म्हणजे मसाला इथे मी जिरं घेतलं आणि कढीपत्ता घेतलाय, हे पण आपण आता तेलात टाकून चांगलं तडतडू देऊ। तेल मी हलकसच गरम केलं, काय कढीपत्ता लयच उडतो ना, म्हणून मी असं टाकून दिलं थोडेसे तेलामध्ये गरम करून। बघा कढीपत्ता आणि जिरं असं तडतडून घेतलंय, आणि इथं फक्त हिरवी मिरची बघा मी खलबत्त्यात कुटून घेतली अशी जाडसर। आता हे पण आपण चांगली तेलामध्ये परतून घेऊ। बघा चांगलं असं परतून घेतली मिरची पण, आणि तो घेतलंय बघा उपासाचं मीठ। आता हे पण आपण तेलामध्ये टाकूया। तेलामध्ये टाकलं काय होतं ना, पूर्ण भाजीला मीठ लागलं जातं, आणि उपासाचं मीठ घेतलंय मी। हे बघा आता हे पण आपण चांगलं परतून घेऊ असं। इथे बघा 3 बटाटे घेतलेत उकडून, आता आपण टाकूया। अशा कापा करून घेतल्यात मी, आणि आपण चांगला आता मिक्स करून घेऊया। आणि मग भाजी झाली का याच्यात आपल्याला पिळायचं लिंबू, चांगलं असं मस्त परतून घेऊ। मग अशी भाजी मी चमच्याने असं फोडून घेतली बघा, चांगली अशी कुस करून घेतली। जसं आपण कसं डोशासोबत भाजी असते बटाट्याची तशीच, फक्त ही भाजी अशी साधी असते। आणि याच्यात आता पिळणार आहे मी लिंबू, बघा लिंबाचा रस। आता मिक्स करून आपण भाजी काढून घेऊ बाहेर। तुम्हाला जर लिंबू नसेल टाकायचा तर नाही टाकलं तरी चालेल। हे बघा आता ही भाजी आपण झाली आहे, काढून घेऊ। हे बघा इथे 1 तास ठेवलं होतं मी भगर आणि साबुदाणा भिजायला, आणि मस्त असं भिजलाय। त्याच्यात टाकणारी मी हिरवी मिरची, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकले तरी चालेल। आणि आता याच्यात टाकणारी मी पाणी, जसं आपल्याला पाहिजे डोशासाठी तसं पाणी टाकायचं। आणि त्याच्यात टाकणारे मी उपासाचं मीठ चवीपुरतं। आता हे मिक्सरला मी परत फिरवून घेणार आहे। असं बारीक करून घेतलंय बघा मिक्सरला मी। आता मी याचे डोसे बनवायला घेते। बघा इथे तवा ठेवलाय मी गरम करायला, त्याच्यात पाणी टाकून थोडंसं त्याला पुसून घेते मी। चांगलं पुसून घ्यायचंय, आणि इथं आता मी चमच्याने टाकणार आहे आपला डोसा उपासाचा। आता याला असं फिरवून घेते मी चांगलं गरगर हलक्या हाताने, आणि जसे लहान मोठे पाहिजे आपल्याला तसे डोसे आपण बनवून घेऊ। हे बघा असं पसरून घेतलंय मी आता डोसा, लहानच केलाय। आणि याला जरा असं वरती सुकलं का, असं कलर बदली झाला का, मग आपल्याला याच्यावर तेल सोडायचंय थोडंसं। हे बघा हलकंसं असं सुकलंय आपलं हे डोसा। आता याच्यावर थोडंसं मी तेल सोडणार आहे, आणि साईडने किनाऱ्यावर बी असं तेल सोडायचं, चौकडून तेल सोडायचं थोडं थोडं। हे बघा, आणि मग याला थोड्या टायमाने आपण काढून घेऊ, जसं याचा कलर चेंज झाला का असं फिरवून घेते आता थोडंसं तेल। हे बघा असं फिरवून घेते आता मी याला सगळीकडून। मस्त असं झालंय। हा डोसा मी पलटी करून पण शेकून घेणार आहे। हे बघा हलकाच इकडून पण शेकून घेते, आणि दुसरा डोसा मी एक साईडने शेकणार आहे। हा पहिला आहे म्हणून असं मी दोन्हीकडून शेकून घेतलाय। हे बघा मस्त असं मी आलटी पलटी करून हा पहिला डोसा मी शेकून घेतलाय। हे बघा आता याला मी काढून घेते। हे बघा आता दुसरा मी बनवून घेते चांगला। ह्याच्यावर मी आता थोडंसं जास्त टाकते, आणि चांगला आपल्याला असं गरगरून फिरवून घ्यायचं बघा। चांगला शेकून घेऊ आपण हा डोसा बी। हे बघा असं मी मस्त शेकून घेतलाय बघा डोसा आपला, बघा खालून पण मस्त असा क्रंची झालाय। आता मी अजून थोडंसं ठेवणार आहे याला तव्यावर, आणि आता थोडंसं तेल टाकून घेते मी। याच्यावर भाजी लावणार आहे बटाट्याची हलकंसं। आता याला मी अजून शेकून घेणार आहे। त्याच्यावर मी भाजी बनवून घेतली आहे, लावणार आहे इथं अजून थोडीशी मस्त। आता याला मी अजून थोडंसं शेकून घेणार आहे या डोशाला। हे बघा किती मस्त कलर आला आपल्या डोशावरती, बघा एकदम क्रंची झालाय। आता मी काढून घेते।
बघा किती मस्त बनवून तयार आहे आपली उपासाची चटणी पण, भाजी आणि डोसा. हे बघा, व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा.